1920 मध्ये लोकमान्य टिळकांचं निधन झालं आणि त्याच वर्षी 1 ऑगस्ट 1920 ला अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झालेला आहे. तुकाराम भाऊराव साठे हे त्यांचं पूर्ण नाव आहे. सातारा जिल्ह्यामधल्या वाटेगाव या ठिकाणी त्यांचा जन्म झालेला होता आणि अत्यंत गरीब अशा अस्पृश्य समाजाला गेलेल्या उपेक्षित मातंग समाजामध्ये अण्णाभाऊ साठेंचा जन्म झालेला होता. ज्या समाजाला इथल्या समाजाने बहिष्कृत केलेलं होतं अशा समाजाला 4 लोकांच्या दारी जाऊन भाकरी मागून पैसे मागून त्यांचं आयुष्य जगावं लागत होतं. अशा एका गरीब कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झाला होता आणि अशा उपेक्षित समाजातला व्यक्ती इतका मोठा होईल याची कल्पनाही कधी कोणी केली नव्हती. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की बऱ्याचदा लोक सांगतात की शून्यातून विश्व निर्माण करता येतं. इट इज अ रिअल. हे खरंच आहे. छत्रपती शिवाजी महाराज जे होते यांच्याकडे सुद्धा काहीच नव्हतं मित्रांनो. काहीच नसताना सुद्धा त्यांनी महाराष्ट्र स्थापन केलेला आहे. काय केलंय? महाराष्ट्र स्थापन केलेलं आहे. त्याच पद्धतीने अण्णाभाऊ साठे यांची परिस्थिती जी काही होती, त्यांचे जे काही वडील होते ते काय करायचे? झाडू बनवण्याचं काम करायचे. जे आपण घरं झाडण्यासाठी जे झाडू वापरतो ते झाडू बनवण्याचे काम ते करायचे. त्यासोबतच दगडी कोळसा, तुम्हाला माहिती आहे ना, दगडी कोळसा जो आहे त्या कोळशाच्या मोठ्या मोठ्या कोळसा इकडे भट्टीमध्ये टाकण्यासाठी तो त्याचा साठा केला जातो. तर त्याच्या कोळशाच्या त्या ठिकाणी ते काय करायचे? तिथे काम करायचे. अशा परिस्थितीमध्ये अण्णाभाऊ साठे एक दिवस शाळेत गेले होते आणि एक दिवस ते शाळेतून समोर शिक्षक शिकवत होते आणि फक्त बाहेरून बघत होते. त्याच्या दुसऱ्या दिवशी ते शाळेत गेले आणि तिसऱ्या दिवशी ते शाळेत गेलेच नाही. कारण गोष्ट अशी होती की ती शाळा जी होती त्या शाळेमध्ये दाखल करण्यासाठी जी काही फीस होती ती भरण्यासाठी सुद्धा त्यांच्याकडे पैसे नव्हते. आणि मग अशा परिस्थितीमध्ये सामाजिक जीवन जगत असताना अण्णाभाऊ साठेंना एक नैसर्गिक प्रतिभा प्राप्त झालेली होती. तुम्हाला माहिती आहे मित्रांनो की कवी बनणे, कथाकार बनणे किंवा लेखक बनणे यासाठी एक नैसर्गिक प्रतिभा सुद्धा प्रत्येक व्यक्तीमध्ये असावी लागते आणि ती व्यक्तीला योग्य वेळी ओळखता आली पाहिजे. तुम्हाला इतिहास जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा तुम्हाला माहिती असेल संत ज्ञानेश्वर महाराजाबद्दल तुम्ही कधी ऐकलं असेल. वयाच्या 16व्या वर्षी त्यांनी समाधी घेतलेली आहे आणि वयाच्या 12व्या वर्षी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सारखा मोठा ग्रंथ लिहिलेला आहे. इतकी मोठी कामगिरी करणारे ज्ञानेश्वर महाराज महाराष्ट्राच्या मातीमधून होऊन गेलेले आहेत. आणि ज्या अण्णाभाऊ साठेंबद्दल आज आपण बोलतोय मित्रांनो, त्याच अण्णाभाऊ साठेंनी 35+ कादंबऱ्या, बरेचसे 12+ नाटकं आणि बहुसंख्य अशा कविता लिहिलेल्या आहेत. आज असंख्य विद्यार्थी असे आहेत की ते अण्णाभाऊ साठेंच्या जीवनावरती PhD करत आहेत, डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी. तुम्ही विचार करू शकता मित्रांनो.